स्वीकार करायचं मंडळाचे उपाध्यक्ष भगवान शेळके यांना विनंती करतो का त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. काय व्हिडिओ नाही आहे नको आमचं एक वेळाचा बुक वारा घुसला वारा यांचा आता पोपीत पाडू आता पोपीत पाडवतो. तिसरा दिवस मध्ये आम्ही आता चालत समोसा घालत 2 आणि 3 योग्याने 3 समोसे आले 3 योग्याने 3 समोसे आले 12 समोसा आला 12 पाटील बोलत होता एकच भेटेल पण मी 2 खाल्लो 2 खाल्ले. आमचा बाकासूर कुठे गेला यो आमचा बाकासूर यांनी 14 समोसे काल रात्री खाल्लं 11 समोसे काल रात्री खाल्लं त्यांनी. सो गाईस तुम्ही बघू शकता आता बंटी शेळके यो आमचा बंटा आहे. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. बघू शकता आपल्यासोबत बंटी गणेश शेळके तर यांचं यावर्षी लगीन करायचं आहे. कुठं पोरं असेल तर बघा भावाचं लगीन करायचे फक्त थोडासा डोक्यावर केस नाही एवढाच विषय बाकी काय नाही. बाकी पोऱ्या चिकन आहे निर्वेसनी आहे तोरके असले तर चालेल जिवंत पाहिजे फक्त जिवंत द्या बस बाकी काय नाही का 3 जेवायला बनवून दिलं पाहिजे. बाकी काय विषय नाही फक्त डोक्यावरचा थोडासा केस घेतले बघू शकता तुम्ही याचा काही विषय नाही. बाकी पोरगा चिकन आहे कामा धंद्याला केस नाही का खानदानी दोष येतो. आतापासून चालू होईल तो सगळ्यांना खानदानी दोष. आणि हे बघा पुढच्या पिढीला पुढच्या पिढीची सुरुवात चालू आहे कांदा दोषाची टक्का पडलाय मंटन झिसाठी रेटिल्स आहे. हो तसे ओमकार शेळकेनी समोसे पापडी खाल्ली बाकी त्याला काहीच भेटलं काहीच भेटलं नाही. आणि हे आमचे जावा आहे जावाय बाकासुरासारखं जरतो ना काही. आणि हे बघा हे शिव बघतो हर्षदजी. सो मित्रांनो आज आपला 3रा दिवस आहे. सो सर्व मित्रमंडळी पाठीमागे आहेत तर काही आपल्या मी काही आपल्या मित्रांकडे जाईल. सो ते आपल्या चॅनलचं प्रमोशन सो लेट्स गो. पहिले आपण आकाश काय बोलायचे आम्हाला आपल्या चॅनलचं प्रमोशन. तुम्हाला कसं वाटलं आमच्या चॅनलचं नाव काय मराठी म्युझिक नारळ दिलाय नारळ नाही आता नारळ देऊन घरी जाणार आहे. अहो साहेब तुम्हाला काय वाटलं एवढाच बोलायचे मला दुसरा काहीच नाही. इकडे ओमकार इकडे साहेब तर तुमच्या पदयात्रेतील अनुभव थोडासा आम्हाला सांगू इच्छिता का तुम्ही? बोला सांगा पदयात्रेचा आपला अनुभव दुसरं काय करत दादा बोलू ना. ओके गाईज काय विषय नाही आपण भाऊची सगळी सोय करू शकतो. तर आपण जाऊया तिकडे आपण जाऊया तेजस दादांकडे. तर दादा तुम्हाला कसं वाटलं या पदयात्रेचा छोटासा अनुभव? मला आणि परंतु कसं आहे माहिती आहे का थोडेफार तकलीफ होते माणसाला पण एवढी पण नाही व्हायला पाहिजे माझा असा अंदाज आहे. माझा जमते मग पालखीमध्ये 11 वर्ष असेल परंतु हा अनुभव असा मी कधीच माझा व्यक्त करू शकत नाही. परंतु आता बघा म्हणजे जिथून पालखीला सुरुवात झाली तिथून तुम्ही येता आता योगेश दादा सौरभ दादा ओके ठीक आहे काय विषय नाही बघू आपण पुढे जाऊया. हो योगेश दादा डोंगरे. सो गाईज आपल्या समेत जोडलेले आहेत योगेश दादा डोंगरे. तर दादा आपल्याला पालखीला येण्याचा कितवा वर्ष? आपला 6वा वर्ष. 6वा. तर तुम्ही कुठून येता?
आंबेला. तर तुम्हाला कसं वाटतं या पालखीचा एक छोटासा अनुभव सांगू दादा. पालखीला दरवर्षी येतो, आपलं नवस काय असतील ते सगळं. पालखीला चालण्याची एक वेगळी मजा असते. मित्र लोक, नवीन नवीन मित्र, मजा, एन्जॉय. तर दादा आपण मी बघतोय तुम्हाला आज तिसरा दिवस चालू आहे, तुमच्या पायात चप्पल नाही, काय विषय काय हा प्रत्येकाच्या स्वतःचा भावनांचा विषय येतो. का तुम्ही नवस करू शकता का काय असेल ते. तर काय त्रास वगैरे तुम्हाला काय होतं का? काय एवढा त्रास नाही. विषय काय, कसं काय? त्याबद्दल काय नवस वगैरे बोला रे, बोला दादा बोलला की नाही. तर आपल्या सोबत आई एकविरा युथ फाउंडेशन आगाशीचे अध्यक्ष दीपक दादा, तुम्ही हा कितवा वर्ष समजा, तुम्ही किती वर्ष या पालखीला येतं सतत? सतत म्हणजे 11 वर्ष आहे आणि मी 11 वर्ष पहिल्यापासून आहे. तर तुम्हाला कसं काय, म्हणजे काय मुलांचा अनुभव वगैरे कसं काय? चांगली आहेत मुलं, थोडी मस्ती करतात, ते करायला पण पाहिजे. एवढं चालतंय. हा, चालतंय. आणि म्हणजे जास्त पण म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असं नाही करायला पाहिजे, एवढंच फक्त माझं आहे. तर आणि तुम्ही भरपूर असं मजा करीत जा. धन्यवाद दादा भेटले.